नमस्कार, मी अरुणा किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज करूया आपण चकली। आता ही चकली करण्याकरता आपण नेहमीचे पोहे करतो ते पोहे घेतलेले आहे, हे डाळ्या घेतलेले आहे, हा रवा घेतलेला आहे। आपण आता हे रवा सर्व तिन्ही साहित्य जे आहे ते आपण मिक्सरला काढून घेऊ। आता आपण डाळ्या काढून घेऊ। आता आपल्याला यामध्ये काय काय टाकायचं ते बघून घेऊ। आलं, लसूण, जिरं, मिरची, सांबाराची पेस्ट आहे, मीठ, तिखट, हळद, जिरे आणि धनेपूड आहे आणि हे तीळ आहे। आता मी मिक्सरला काढून घेऊस तर आपलं पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि मोहनसाठी तेल घेतलं होतं। आता पहिले आपण आपलं सर्व साहित्य टाकून घेऊ। धने जिरे पूड टाकली, हळद टाकली, मीठ टाकलेलं, तिखट थोडं कमी टाकते कारण मुलं खातात, आणि ही आपली लसूण, जिरं, अद्रक, सांबार, हिरवी मिरचीची पेस्ट मी पूर्ण टाकत आहे। आता आपलं मोहनसाठी हे तेल टाकलेलं होतं आपण, ते घेऊन साधारणतः मोठा चमचा भरून घेऊ। हे सर्व मिक्स करून घेते। तीळ टाकून आणि हे भिजून थोडं अर्धा तास मुरू देऊया। आता आपण थोडं गरम पाणी केलं होतं हे टाकून घेऊ। गरम आहे ना, हाताला चटका लागतो आणि रव्याने पीठ फुलतं मग। एवढा गोळा झालेला आहे आपला। आपण याला आता 10-15 मिनिट असंच थोडंसं मुरू देऊ। आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपलं छान गोळा मुरलेला आहे। थोडंसं आपण पाणी लावून याला, आणि माझ्याकडे हासाचं याने करू आपण। पहिले तेल गरम होस तर आपण यात काढून घेऊ 4-5, नंतर मग तेलात टाकू। छान मुरलेला आहे आणि तेल पण छान टाकलेलं आहे। टोकन चिपकवली की मग चकली तुटत नाही। आपल्या चकल्या आपण काढलेल्या आहे। आता आपण तेलामध्ये सोडू। याला पुन्हा ठेवा।
आपल्या चकल्या छान रेडी झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. करून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.